भारतीय क्रिकेटमधील सलामीवीर शिखर धवनने त्याची पत्नी आयशा मुखर्जी सोबत घटस्फोट घेतला आहे। आयशाने तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे या संदर्भात माहिती दिली। लग्नाच्या 9 वर्षांनंतर या जोडप्याने घेतलेला हा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे। यावेळी आयशाने घटस्फोटाबद्दल इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहिली आहे। यामध्ये तिने म्हटले आहे, एकदा घटस्फोट झाल्यावर असं वाटलं की दुसऱ्यांदा बरंच काही पणाला लागलं आहे। मला बरंच काही सिद्ध करायचं होतं। माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हा ते खूप भीतीदायक होतं। मला वाटलं की घटस्फोट हा एक गलिच्छ शब्द आहे, तरीही मी 2दा घटस्फोट घेतला। जेव्हा मी पहिल्यांदा घटस्फोट घेतला तेव्हा मी खूप घाबरले होते। मला असं वाटलं की मी नापास झाले आहे। पण जेव्हा मी दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला तेव्हा शब्दांचे किती शक्तिशाली अर्थ आणि कनेक्शन्स असू शकतात आणि ते मजेदार आहे हे घटस्फोटित म्हणून मला स्वतःच्या अनुभवावरून समजलं। आयशाने पुढे लिहिलं आहे, मला वाटलं की मी सर्वांना निराश केलं आणि स्वार्थी असल्याचं देखील वाटलं, तर मी माझ्या पालकांना निराश करत आहे आणि मुलांना अपमानित करत आहे असं देखील जाणवलं। काही प्रमाणात मला वाटलं की मी देवाचाही अपमान केला आहे। अशा प्रकारे तिने भावूक पोस्टद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। मात्र यावर अद्याप शिखर धवनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। तर आयशाचा याआधी देखील पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला असून तिला पहिल्या लग्नामधून 2 मुली आहेत।